गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत करतो तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। आजचा आपला व्लॉग असणार आहे गणपतीगड मोरबाड येथील। तर ॲक्च्युअली ते कॅव्ज आहे आणि त्या ठिकाणी आपण चाललो आहे। आता आपण मोरबाड स्थानकात आहे। हे बघा, हे पाठीमागे मोरबाड स्थानक आहे आणि ही गाडी केलेली आहे आपण जाण्यासाठी इको। आपण टोटल जवळ 17 ते 18 मेंबर आहे आणि 2 गाड्या केलेल्या आहे अशाच। आता आपण ही जे पायथ्याचं गाव आहे ना सोनिवळे, त्या ठिकाणी भेटूया। आता खूप लेट झाले ॲक्च्युअली, कारण कल्याणवरून येण्यासाठी गाड्याच नव्हत्या, त्यामुळे खूप लेट झाले आणि आता आपण डायरेक्ट पायथ्यापाशी भेटूया आणि तिथंच आपल्या मित्रमंडळींची ओळख करू द्या। आता इकडे अर्धे बसले। हे बघा, ह्या रोडने आलो आपण इकडनं आणि आत्ता आपण ज्या बेस विलेजला ते आहे सोनावळे गाव, या गाडीमध्ये आलो आपण इकडं। आणि हे लास्ट घर इकडं आहे रोड छोटा छोटा, परंतु या ठिकाणी गाडी थांबून आता आपण ह्या रोडनी सरळ पुढे जाणार आहे इकडं। आणि येताना आपण ह्या रोडने आलो इकडनं। आजचा ट्रेक खूप उशिरा चालू झाला आत्ता, कारण वाजलेत 12 आणि आता आपला इकडनं ट्रेक चालू करतोय, कारण सकाळी ट्रान्सपोर्टेशनचे भरपूर प्रॉब्लेम झाले तिकडे येण्यासाठी। कल्याणला भरपूर वेळ गेला आपला, नंतर आपण इकडनं आलोय। आपण ना ह्या 2 गाड्या गेल्या होत्या, एक गाड्यातून आपली येते पाठीमागून। हे बघा, आपले सगळे ट्रेकर दिगंबर, ऑर्गनायझर संदीप, इकडे साळवी सर, हेरम, तिचं नाव काय विसरलं, इकडे विवेक सर आणि प्रतीक। तर आता आपला ट्रेक चालू झालेला आहे, 12 वाजले बरोबर। आणि पाठीमागे एक ग्रुप आहे आपला, तो आवरून येतोय आणि एक ग्रुप आपला पुढे चाललेला आहे इकडे। हे आहे सोनावळे गाव, इकडनं ट्रेक स्टार्ट होते आपला। तर हा सोनावळे गावातून जो रोड येतो ना, तो हा डांबरी रोड आहे। या रोडवरून आपण आलोय आणि आपल्याला नाही का ह्या स्पॉटला जायचं इथं एक्झॅक्ट बरोबर या ठिकाणी। आता इकडनं एकदम छोट्या दिसत आहेत लेणी, परंतु याच डांबरी रोडनी सरळ इकडे पुढे जाऊन आपल्याला इकडनं असं टर्न मारून इकडे वरती चढायचंय डोंगरावरून। भरपूर वॉटरफॉल वगैरे लागणार आहे आपल्याला जाता तर रस्त्यामध्ये, कारण पाऊस मध्ये आधी रिमझिम चालू आहे। रिमझिम गिरसा बघा, जाता तर रस्त्यात आपल्याला एक नदी टाईप लागलेली छोटी, जे वरून डोंगरावरून पाणी येतंय ना, त्याचा फ्लो इकडनं जातोय आणि आपल्याला सरळ ह्याच रोडनी पुढे जायचंय। सोनावळे गावातून जो रोड येतो सरळ, त्या रोडनी सरळ पुढे जायचंय आपल्याला। सोनावळेचा रोड आला ना, या रोडनी सरळ पुढे आल्यानंतर हा एक ब्रिज आहे या ठिकाणी बघा। इथून या ब्रिजवरून आलो ना तर आपल्याला इकडे वरती जायचं। तोच रोड कंटिन्यू सरळ पण पुढे लागतो, परंतु या ठिकाणी एक वन विभागाची पाटी लागलेली आहे रोडच्या कडेलाच, त्या रोडने आपल्याला इकडे वरती जायचंय बघा हा रोड। आणि आपण या रोडने आलेलो आहे। आजचा ट्रेक परंतु खूपच लेट झालेली आहे जबरच। आता 12 वाजता आपण चालू केला, इकडे पाय त्याला पोहोचतोपर्यंत 1 वाजता आले, म्हणजे 1 तास चालत आलो आपण एवढ्या लांबपर्यंत। खूप लेट झाला आजच्या ट्रेकला। या रोडनी चालत सरळ पुढे आल्यानंतर ना, ही जी पाण्याची टाकी ना, या ठिकाणी गाड्या पार्क होतात सगळ्या आणि इकडनं ट्रेक चालू होतं आपला। आपल्याला तिकडे वरती जायचंय पूर्ण। ही पार्किंग आहे इथं गणपतीगडसाठी। बघा, हे पार्किंग आहे ना, ह्याच्या आतमधून आपण आलो आणि पार्किंग मधून सरळ आपल्याला ही पायवाट जाते इकडे। ही पायवाटेने आपण सरळ पुढं गणपतीगडाकडे जातो। आता आपण जंगल ट्रेक चालू झालेला आहे। आज जी गणपतीगडची जी गुहा आहे ना, तो एक नैसर्गिक आणि पर्यटनाचा मेन स्पॉट आहे। या ठिकाणी रॅपलिंग वगैरे लावले जाते, वॉटरफॉल वाहतो एक गुहेच्या वरून, तर त्या ठिकाणावरून रॅपलिंग लावलं जातं। बाकी जास्त गर्दी नसते या ठिकाणी, थोडीफार पब्लिक असतात जे रॅपलिंग वगैरे लावतात ते। हे बघा, आता आपण ज्या पार्किंग मधून सरळ थोडंसं एक 5 मिनिटं पुढे चालू झाल्यानंतर वन विभागाचं असं गेट आहे आणि या ठिकाणावरून आपला ट्रेक चालू होतोय। तर बघा, हे जे गेट आहे 2019 साली या ठिकाणी लागवड कामे पूर्ण झालेत। या गेटमधून आपण एंट्री करतोय। एक छोटंसं गेट आहे साईडला एंट्रीसाठी। तर आपला आता या गेटमधून ट्रेक चालू होते। हे बघा, तो आता पुढे आल्यानंतर ना, इकडनं जे दिसतं ना आपल्याला छोटी, त्या ठिकाणी जायचं आपल्याला। त्या गुफा आहेत, तर ती जी गुफा आहे ना, त्याच्या एक्झॅक्ट समोरून बरोबर वॉटरफॉल वाहतो। म्हणून या जागेचं जास्त आकर्षण आहे, कारण मग त्या वॉटरफॉलला रॅपलिंग लावतात बरेच जण। त्यामुळे या ठिकाणी निसर्गप्रेमी त्याचबरोबर अभ्यासक जे त्या गुफांमधील शिल्प वगैरे त्याचा अभ्यास करण्यासाठी येतात। बाकी
दुसरं तर जास्त गर्दी तुम्हाला या ठिकाणी भेटणार नाही. रॅपलिंग वगैरे जास्त भेटतील रॅपलिंगवाले जे ग्रुप लावतात ते, परंतु वातावरण एक नंबर इकडे. तर पार्किंगपासून सुरुवात केल्यानंतर एक 10-15 मिनटं वॉक केल्यानंतर ना आपण एका प्लेन पॅटवरती पोचलेलो आहे. आणि आपल्याला इकडे वरती जायचं आहे. आता हे झाडांच्या आड दिसत नाही, परंतु जर वातावरण बघितलं तुम्ही एकदम सुपर आहे, जबरदस्त, म्हणजे पैसा वसूल. आजचा ट्रेक आपण लेट जरी चालू केला तरी ती आजचा ट्रेक खूप सुंदर आहे. पावसामुळे वातावरण अजूनच चांगलं ग्रीन आणि हिरवं झालेलं आहे. धबधबे हळूहळू चालू आहेत, मजा वाटते. फक्त इकडे येताना एक लक्षात ठेवा, सोनावळे गावात तुम्ही सरळ आल्यानंतर पाण्याची टाकी जी लागते, जो पहिला लेफ्ट मारल्यानंतर पाण्याची टाकी जी पार्किंग गाड्या होतात त्याच्या आतमधूनच इकडे येण्यासाठी रोड आहे. तिथं भरपूर जण चुकतात, सरळ जातात डांबरी रोड पकडून. परंतु त्या पार्किंगच्या आतमधून सरळ पुढे आल्यानंतर एक 10 मिनिटांमध्ये वन विभागाचं गेट आहे, त्याच्यामधून आपल्याला आतमध्ये यायचं इकडे येण्यासाठी. नंतर पायवाट आहे आरामात मळलेली, तुम्ही येऊ शकता. तर आता त्या प्लॅटोवरून सरळ पुढे चालत आल्यानंतर ना या ठिकाणी आपल्याला एक वॉटरफॉल टाईप लागलेला आहे, छोटासा बंधारा. इकडनं पाणी खाली पूर्ण फ्लोन येते. तर आता इकडनं आपली भिजायला सुरुवात झालेली, थोडा थोडा पाऊस पण यायला लागलाय. ट्रेकला आजचा खूप मस्त आहे, म्हणजे वातावरण तर एकदम साथ देते आता आपल्याला आज. आजचा जो ट्रेक आहे आपला गणपतीगडाचा, जी म्हणजे गुफेचा ट्रेक आहे, तर तो ट्रेक ठाणे जिल्ह्यामधील मुरबाड तालुक्यातला आहे. आणि मुरबाडपासून आपण सोनवळे गाव आहे जे, त्या गावापासून हा ट्रेक चालू होतो. तर सोनवळे गावापासून हे बऱ्यापैकी गाडी पुढे येते, परंतु आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण त्या गावातून उतरून नंतर त्या ठिकाणावरून चालत चालत 1 तास आपल्याला त्याच्या पायथ्यापाशी यायला लागला. आणि इकडे थोडंसं पुढं आल्यानंतर एक मोठी पाण्याची टाकी नवीन, त्याच्या आतमधून इकडे रोड येतो, त्या ठिकाणी वन विभागाचं गेट आहे आणि तिथून आपला ट्रेक चालू होतो. तर हे येताना लक्षात ठेवा, कारण चुकतात ते बरेच जण सरळ डांबरी रोडनी पुढे जातात. तर बघा आता या रोडने आपण सरळ आलो आणि हा जो बंधारा आहे ना, हा क्रॉस करून आपल्याला सरळ पुढे जायचं आहे. तर आता इकडे मित्र थोडे एन्जॉयमेंट चालू आहे आणि आपल्याला इकडे पुढे जायचं सरळ. तर आता तो वॉटरफॉल क्रॉस करून आपण पुढे निघालेलो आहे आणि सर्व ठिकाणी पाऊल वाट आहेत. आजचा जो हा ट्रेक आहे आपला गणपतीगडाची जी गुफा, तर त्या हा ट्रेक आहे ना 1ल्या ते 3ऱ्या शतकापूर्वीचा, म्हणजे ही जी गुफा आहे ना 1ल्या ते 3ऱ्या शतकापूर्वीची असं म्हणजे इतिहासामध्ये नोंद आहे त्याच्या. आणि त्याचं नंतर त्या म्हणजे बौद्ध लेण्या आहेत ॲक्च्युअल. नंतर हिंदू लोकांचं जाणं येणं वाढल्यानंतर त्या ठिकाणी देवाच्या मूर्त्या वगैरे, गणपतीच्या मूर्त्या वगैरे, म्हणजे त्याच्यामुळे त्याला गणपती गडद गुहा म्हणून नाव पडलं. परंतु ते ॲक्च्युअल 1ल्या ते 3ऱ्या शतकामध्ये बौद्ध लेण्या होत्या. त्यांच्या जवळजवळ 10 ते 12 खोल्या आहेत त्या ठिकाणी आणि त्याच्यावरती विविध अशी शिल्प कोरलेली जुन्या काळातली. तर वरती गेल्यावर आपण ते पाहूयात. एक वॉटरफॉल लागलाय, जे आता आपण मगाशी सांगितलं ना, या ठिकाणी संपूर्ण निसर्गरम्य वातावरण जे आहे, हे वॉटरफॉल, हे बघा असे वॉटरफॉल आहे तिकडे ठिकठिकाणी, भरपूर ठिकाणी असे वॉटरफॉल इकडे बघा, सुपर. आणि आपल्याला ह्याच वॉटरफॉलचं जे पाणी येतं ना वरती, या ठिकाणी जायचं इकडे वरती. तर आता या वॉटरफॉलला आपण खूप एन्जॉय केलेलं आहे आणि आता वरती चढायला सुरुवात करतो. रस्त्यामध्ये लागलेला आपल्याला सर्वात मोठा पहिला वॉटरफॉल आहे. आता वरती चाललोय आपण. वॉटरफॉल जो आपण ज्या ठिकाणी धबधब्यात थांबलो ना, तिकडनं चालत चालत पुढे आल्यानंतर पूर्ण स्लिपरी रोड आहे. हे बघा असा पूर्ण भिजलेला आहे पाण्यामध्ये आणि पूर्ण स्लिप मारते इकडे. आता ज्यावेळेस आपण गुफेच्या जवळपास पोहोचतोय ना, ते बघा इकडे हा जो वॉटरफॉल वाहतो ना, इथं गुफा आहे, आपल्याला तिथपर्यंत जायचं आहे. परंतु त्याचा जो पॅच आहे ना त्याच्या पहिला, हे बघा एकदम हार्ड आहे आणि खूप स्लिपरी आहे. एकदम जागेवरती चढाई आहे आणि पावसामुळे ना एकदम स्लिपरी झालंय ते. चढताना एकदम दमछाक होते. थकलेत सगळे. फोटो खींचना है उधर जाके? वही मैं सोच रहा हूँ. आपल्याला त्या वॉटरफॉल पाशी जायचं, तो मोठा वाहतोय ना, ती बघा तिथं गुफा दिसतात छोट्या छोट्या, त्या 10 ते 12 गुफा आहेत, त्या ठिकाणी जायचं आपल्याला. कुठून
तिथं मी नाही झाला का काय येणार नाही कसं येतं हां तर पहिल्या गुफेत आलो आपण आता. ही सुरुवातीला जी लागते ना ती पहिली गुफा ही आहे. हे बघा 1 2 3 आणि 4 या ठिकाणी 4 खोले आहेत. मध्ये त्यांना पार्टिशन आहे. पूर्ण गवत ह्या 2 ह्याच्यामध्ये तर तुम्ही राहू नाही शकत. गवत वगैरे भरपूर आहे. ह्या थोडा व्यवस्थित आहे. आणि या ठिकाणी बहुतेक कॅम्पिंग केलेली आहे. कारण बघा कॅम्पिंगचे प्रूफ. पहिल्या गुफेत आता आपण इकडे आता आपले मित्रचं म्हणून थांबलेत. नंतर आपण पुढे जाणार आहे. जो मेन वॉटरफॉल पडतो ना त्या ठिकाणी जाणार आहे. आणि त्याच्या साईडच्या जे गुफा आहे त्या पाहणार आहे. त्याचं पूर्ण एक जर तुम्ही बघितलं ना एकदम साईडनी कपारी रस्ता आहे वरती जाण्यासाठी तिकडे. हे बघा हा वॉटरफॉल आहे मेन इकडचा. हो वाकई ही बडी खूबसूरत जगह आहे. पहिली गुफा पाहिल्यानंतर ना आपण सरळ त्याच्या साईडनी कपारीनी आता पुढं चाललेलो आहे. आणि हा जो मेन वॉटरफॉल आहे ज्या ठिकाणी रॅपलिंग वगैरेचे इव्हेंट लावले जातात तो या ठिकाणी. आपल्याला फक्त या गुफा बघायच्या तिकडे त्या कपारीला कोरलेले आहे. स्टेल आहे 2-3 गुफा क्रॉस केल्यानंतर ना असं बंदिस्त गुफा आहेत. हे बघा पूर्ण आतमध्ये बंद आहे. हे बघा या ठिकाणी एक दुसरी गुफा लागलेली आहे आपल्याला. पूर्ण जे कपारीला या सगळ्या कपारीला गुफा कोरलेल्या आहेत. 10 ते 12 टोटली. बघा या ठिकाणी जास्त पाऊस झाल्यावर पाणी जमा होते. परंतु आता सध्या तरी कोरडी पूर्ण टाकी. हे आहे गणपती मंदिर. हां गणपती मंदिर. या ठिकाणी भरपूर गणेशाच्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत एका गुफेमध्ये. आणि याच्यावरूनच त्याला नाव पडलेले गणपती गडद म्हणून. हे बघा खूप मोठी गुफा आहे. गणपती मंदिरात एंट्री केल्यानंतर ना अशा प्रकारे 2 खांब दिसतात ते समोर. दोन्ही खांबावर जर नक्षी काम बघितलं तुम्ही एकदम जुन्या ह्याच्यातले. तरी बऱ्यापैकी त्याचं म्हणजे अवशेष तुटलेले आहेत आणि बऱ्यापैकी आहेत या ठिकाणी. हा दुसरा पोल आहे. हे बघा हे गणपती मंदिर आहे. जे पुरातन गणपती मंदिर आहे त्याचं दर्शन वगैरे आपलं झालेलं आहे. आणि तिकडनं आपण आता खाली उतरून त्या लास्ट स्पॉटला चाललो. इकडे लास्ट हे रॅपलिंगचा इव्हेंट लावलेलं आहे. त्या ठिकाणावर रॅपलिंग होते. हा वॉटरफॉल पडतो रे त्याचबरोबर एक्झॅक्ट बाजूनीतून रॅपलिंग केली जाते. त्याच्यात ह्या रस्त्या लावलेले आहेत. त्या ठिकाणी ती रॅपलिंगचा रोप येतो वॉटरफॉलमधून. आणि ही या ठिकाणची लास्ट शेवटची गुफा होती. आता आपण रिटर्न निघतो इकडे. हे बघा हा आहे ना हा वॉटरफॉल जो पडतो ना वरून हा बरोबर एक्झॅक्ट मंदिराच्या समोर गणपती मंदिर आहे त्याच्या समोर हा वॉटरफॉल खाली पडतो. आणि त्याच्यामध्येच रॅपलिंग लावले जातात या ठिकाणी. तर आता आपल्याला इकडनं उतरून आहे ना या गावापर्यंत जायचं. इकडे एक छोटेसे घरं दिसतात ना इकडं तिथपर्यंत जायचं.
हार्डली आहे ना 1-1.5 तासाचा ट्रेक आहे वरती येण्यासाठी आणि खाली उतरायला पाऊण तास खूप झाला. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला या ठिकाणचा संपूर्ण व्हिडिओ संपलेला आहे. आपण पूर्ण ते 10 ते 12 ज्या गुफा आहेत त्या एक्सप्लोर केल्यात. त्याच्यामध्ये एवढं काही अजून शिल्प नाही म्हणजे आतमध्ये कोरीव काम. मंदिरामध्ये हाय व्यवस्थित काम वगैरे कोरलेले आहेत. पुढे फक्त खोले आहेत आणि त्यांची भरपूर पडझड झालेली बऱ्यापैकी. समोर एक वॉटरफॉल वाहतो त्या ठिकाणी रॅपलिंगचा इव्हेंट लावलेला आहे ते आपण बघितलं. आणि या ठिकाणी जर तुम्ही कॅम्पिंगचे म्हणजे करणार असाल तर खूप मस्त जागा आहे, जबरदस्त. आणि लोकेशन एकदम सुपर आहे, खाली वॉटरफॉल वगैरे मस्त आहे. तर आता या ठिकाणी आपला हा व्हिडिओ संपणार आहे आणि आता आपण परतीच्या प्रवासाला चाललो आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद, बाय.